साहेबांना बोलवा, पत्रकार परिषदेतील दाव्यानंतर खळबळ. अखेर नगर परिषदेत ते साहेब कोण? त्या मॅडम बोलायला लागल्या की साहेबांना फोन करा, साहेबांना सांगा. आता कोणत्या साहेबांना सांगा, कोणाला बोलवा, आता असं बोलायला लागले तिथं. ते जेव्हा जास्त गोंधळ व्हायला लागलं ना, त्यांनी असं प्रश्न असे शब्द वापरले त्यांनी तिथं. साहेबांना फोन करा म्हणा, कोणत्या साहेबांना फोन करा लावत होते ते? त्या पोलिसांना बोलवणार होते तिथं. विषय त्यांनी मांडला तर स्टार्ट त्यांनी विषय अजेंड्याचा विषय घ्यायचा अगोदर त्यांनी सुरुवात. शहर नगर परिषदेच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादानंतर आता एक वेगळ्याच मुद्द्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सभेदरम्यान माजी नगराध्यक्षा रत्ना चौधरी यांनी साहेबांना फोन लावा, साहेबांना बोलवा असे उद्गार काढल्याचा दावा राष्ट्रवादी पॅनल प्रमुख योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे आता ते साहेब नेमके कोण हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मागणीवरून सभागृहात शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर दिशाभूल आणि नियोजनबद्ध वाद घडवून आणल्याचा आरोप नगराध्यक्षा यांनी केला. दरम्यान शाब्दिक चकमक सुरू असताना निर्माण झालेल्या गोंधळ दरम्यान त्यावेळी त्या ठिकाणी विरोधी नगरसेविका रत्ना चौधरी यांनी साहेबांना कॉल करा, बोलवा साहेबांना असे शब्द उद्गारले असल्याचे योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे सभेतील विविध आरोपांपेक्षा सभेत उच्चारण्यात आलेल्या साहेबांना बोलवा या वाक्याचीच अधिक चर्चा रंगताना दिसत आहे. नगर परिषदेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित असताना नेमक्या कोणत्या साहेबांचा बोलवण्याची आवश्यकता निर्माण झाली होती? सभागृहातील कोणत्या व्यक्तीकडून मार्गदर्शन अपेक्षित होते की हा केवळ संतापाचा भरात निघालेला उल्लेख होता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नगर परिषदेतील मूळ विषय बाजूला पडून आता ते साहेब कोण हा प्रश्नच राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून याबाबत स्पष्टता येणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हे तिघं सर्व हुशार होते, ते मंडळी सर्व हुशार मंडळी, त्यांना सर्व कळतं. त्याच्यामध्ये मॅडम बोलायला लागल्या की साहेबांना फोन करा, साहेबांना सांगा. आता कोणत्या साहेबांना सांगा, कोणाला बोलवा, आता असं बोलायला लागले तिथं. ते जेव्हा जास्त गोंधळ व्हायला लागलं ना, त्यांनी असं प्रश्न असे शब्द वापरले त्यांनी तिथं. साहेबांना फोन करा म्हणा, कोणत्या साहेबांना फोन करा लावत होते ते? त्या पोलिसांना बोलवणार होते तिथं. विषय त्यांनी मांडला तर स्टार्ट त्यांनी विषय अजेंड्याचा विषय घ्यायचा अगोदर त्यांनी सुरुवात केली वाद घालायची.